निरंजनी आम्ही बांधियले घर निराकारी निरंतर राहिलोसे निराभासी पूर्ण झालो समरस खंड ऐक्यास पावलो आम्ही तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध निराभासी पूर्ण झालो समरस खंड ऐक्यास पावलो आम्ही पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांचे कृपात अनेक कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुगा कलावज्ञ जीवोद्धारार्थ अवतारम कलांकांकते ज्योतिकामो दिवक्रम खलानी शिवादापनुतार दक्षिण समाधिस्थ मूर्तिम भजन्यान देवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चिराचिरे जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या साष्टांग हे करी दंडवत प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेकरता किंबहुना कीर्तना करता निवडलेला विषय अभंग सर्वांच्या पाठातला परिचयाचा जगद्गुरु तुकोबरायांचा स्थितीपर प्रकरणातील अभंग आहे. मागणीपर प्रकरणात जरी घेतला असेल पण हा जनसमुदाय हा सोहळा बघितल्याच्या नंतर मागण्याची आशाच उरत नाही. मग भरभरून मिळाल्याच्या नंतर पुन्हा जर मागावं लागत असेल तर त्याला अप्पलपोटेपणा असं म्हणावं. माझ्या माऊलीनं जगद्गुरु तुकोबरायांनी आणि पांडुरंग परमात्म्यानं भरभरून दिलंय आणि अजूनही आमच्या अंतःकरणामध्ये आशा असतील तर मग आम्ही 100% निराशावादी आहोत असं म्हणायला हरकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय जे आहेत आपल्या स्थितीचं अवस्थेचं वर्णन करताना ह्या अभंगाची रचना करतात. तसं बघितलं तर जगद्गुरु तुकोबराय हे कोणी कवी नाही आहेत, लेखक नाही आहेत, आत्मचरित्रकार नाही आहेत. जगद्गुरु तुकोबराय जे काही लिहितात मी बऱ्याच विद्वज्जनांचा दावा खोडून टाकेन की जगद्गुरु तुकोबराय हे अभ्यासाअंती लिहित नाहीत, निष्कर्षाअंती लिहित नाहीत. जगताचा सर्वांगीण अभ्यास केल्याच्या नंतर आपली मतं मांडत नाही तर जगद्गुरु तुकोबराय केवळ आणि केवळ आपल्याला आलेले अनुभव अभिव्यक्त करतात. म्हणून अभंग अभंग म्हणून टिकलेत. अस्तोभम असंदिग्धता अल्पाक्षरत्व विश्वतोमुखम सार ग्रहण आणि दोष राहित्य या सर्व मुद्द्यांमधून जी कविता उत्तीर्ण होते तिला अभंग असं म्हणावं. आणि अभंग म्हणून जर जगद्गुरु तुकोबरायांचं वाङ्मय समाज स्वीकारत असेल सुजान वृत्तीचा उजळलेल्या मेंदूचा एक एक पटल उघडं करून आपली विद्वत्ता सिद्ध झालेल्या प्रत्येक विद्वज्जनांनी जर तुकोबरायांनी स्वीकारलं असेल तर केवळ एकच कारण आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा त्याग वृत्ती वगैरे नाही, जगद्गुरु तुकोबरायांचे अनुभव आले अंगा ते या जगात येत असेल किंवा तुका म्हणे चाखोने सांगे मज अनुभव आहे अंगे सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रानभरी वगैरे वगैरे जगद्गुरु तुकोबराय जे अभिव्यक्त होतात ना ही त्यांची अभिव्यक्ती अनुभूतीतून प्रकट होते. या निष्कर्षापर्यंत मी वैयक्तिक पोहोचलेलो आहे. कोणाचं मत काय असेल मला त्याच्याशी घेणं देणं नाही. महाराष्ट्रात अनेक विद्वान आहेत, आपापली मतं मांडत असतील, पण मी माझ्या अध्ययनाअंती मांडलेला निष्कर्ष म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांचे अभंग ही त्यांची अनुभूती आहे. अनुभूतीच्या नंतर अभिव्यक्त झालेले जे शब्द आहेत ते शब्द म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांचे अभंग. कुणाशी लेचापेचा संसार जगद्गुरु तुकोबरायांनी केला नाही. कुणाशी बोलताना जगद्गुरु तुकोबराय लाघवीपणे बोलले नाही. शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा समाधान मुमुक्षुत्व आदी गुणांनी युक्त होण्याची त्यांना आवश्यकता भासली नाही. कारण अनुभवाच्या एका स्तरावरती गेल्याच्या नंतर या सर्व अवस्था पार केल्याचं जाणीवेस येतं. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाचा भाव अशा प्रकारचा आहे. ह्या अभंगाला उच्चारण करत असताना काही पाठभेद आहेत. उच्चारणानुसार काही दोष येतात. ते दोष अशा प्रकारचे आहे. निरंजनी आम्ही बांधियले घर निराकारी निरंतर राहिलोसे. निरंजनी ह्या ठिकाणावरती मी घर बांधलेलं आहे. निरंजनी ह्या शब्दाचा विस्तार फार गहन आहे.
निराकारी निरंतर राहिलोसे म्हणजे निराकार असल्या अवस्थेवरती मी निरंतर राहिलो. ही भाषा कूट आहे, अत्यंत कठीण कूट भाषा आहे. पण शब्द मराठीतले समजण्यासाठी, मराठी भूमीत जन्म घेऊन मराठी मातीशी नातं घट्ट करून इमानदारीनं पुरवावं लागतं. त्यावेळेस मराठी आपल्या गळी उतरते. मराठीचा नुसता गवगवा करून उपयोग नाही. फक्त मराठीचा गवगवा करून उपयोग नाही. मराठी माझी, मराठी माझी, मराठी माझी म्हणण्यात अर्थ नाहीये त्या मराठीशी तू किती इमानदार आहेस हे दाखवणं गरजेचं आहे. म्हणून मराठी भाषेचे अनेकविध अर्थ निघत असतील, त्या पाठीमागे मराठीचं गोजरेपण आहे. हा गोजीरवाणेपणा ज्या वेळेस आम्ही त्या मराठीच्या कासेला ढुसणी देतो तर आपोआप अमृताचा वर्षाव होतो. तो वर्षाव कुणाकुणाच्या जीवनात झालाय. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृताती पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. ही मराठी भाषा आहे. आणि जगद्गुरु तुकोबार आहे मराठी भाषेमध्ये बोलतात. निरंजने आम्ही बांधिले घर, ज्या ठिकाणी घर बांधलं तिथला पत्ता सांगतात. पण निराकारी निरंतर राहिलो असे ज्याला आकारच नाहीये अशा ठिकाणी मी निरंतर राहिलो म्हणजे पत्ता सांगायचा आणि सांगायचाही नाही. ठीक आहे, निराभासी पूर्ण झालो समरस. जे भासतच नाहीये, जे भासतच नाही, ज्याची जाणीव होत नाही, ज्याची स्पंदन जाणवत नाहीये, ज्याच्या संवेदना जाणवत नाहीये, त्याच्याशी मी एकरूप झालो. निराभासी पूर्ण झालो समरस. आणि खंड ऐक्यास पावलो आम्ही. गात असताना गाण्याच्या फ्लोमध्ये, गाण्याच्या आविर्भावामध्ये गायक मंडळी जे आहे अखंड ऐक्यास पावलो आम्ही हे यमक पूर्ण करण्यासाठी किंवा ते मीटर बसवण्यासाठी गातात. पण तसं नाहीये. ते खंड ऐक्यास पावलो आम्ही. खंड असणारं जे ऐक्य आहे याचा अर्थ जे ऐक्य खंड पावलं होतं पुन्हा त्या खंडत्वाला आम्ही अखंड केलंय. खंड ऐक्यास पावलो आम्ही. तुकोबार शक्य आहे का हे? तुम्ही जे बोलता आहात जिथून आम्ही खंडित झालो तिथपर्यंत आम्ही जाऊन आमची स्वतःची अभिव्यक्ती सिद्ध करू शकतो का? पुन्हा त्या स्तराला, त्या ठिकाणाला जाऊन आम्ही चिकटू शकतो का? उत्तर देताना जगद्गुरु तुकोबार सांगतात का होणार नाही, का होणार नाही. शक्य आहे ते नाही. पण तुकोबार आम्हाला शक्य वाटत नाही. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. नेपोलियन एक वाक्य बोलतोय, नथिंग इज इम्पॉसिबल इन दी वर्ल्ड. जगात अशक्य असं काहीच नाही. प्रयत्नवादी भाऊ माणसानं, आणि प्रयत्नवादानं सर्व साध्य होतं. जगद्गुरु तुकोबार सांगतात असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. एकदा अभ्यास करा ना तुम्ही, सर्व काही व्यवस्थित होईल. मग जगद्गुरु तुकोबारांना विचारलं शक्य आहे का खरोखर, तर त्याचं उत्तर देत असताना जगद्गुरु तुकोबार सांगतात सगळं शक्य आहे. देवाला आपल्या शरीरामध्ये चित्ताच्या ठिकाणी आपण स्थिर करू शकतो, पण त्यासाठी चित्तामध्ये झालेलं अतिक्रमण काढावं लागेल. आणि ते अतिक्रमण खूप जवळचं असल्या कारणानं आम्ही आमच्या भावनेनुसार त्याला बाहेर काढू शकत नाही. ते अतिक्रमण झालंय अहंकाराचं. मी तू हे मात हरपले दृष्टांत, हृदय हृदयस्थ निज तेजे. मी आणि तू हा भाव जो आहे या विज्ञानानं सिद्ध केला, या प्रपंचानं सिद्ध केला. एकदा विसरा. मी तू हे मात हरपले दृष्टांत, हृदय हृदयस्थ निज तेजे. ह्या हृदयामध्ये हृदयस्थ असणारं निज तेज आपोआप आपली प्रभा दाखवेन, आपली आभा दाखवेन. काय गेल्यावरती तुका म्हणे अहंकार गेला, किंवा अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला की देव झाला याचा अर्थ मुळातच तू देव होतास. त्या पंचदशीमध्ये एक प्रमाण आहे. पंचदशीकार विद्यारण्य सरस्वती बोलतात पाणी मुळातच आहे, पण शेवाळाच्या त्या स्तरानं त्याला झाकलंय. म्हणून आपलं स्वतःचं स्वरूप निरखून बघायचं असेल तर फक्त अहंकार नावाची धूळ त्या दर्पणावरून बाजूला झटका. आमचं स्वस्वरूप आमच्या समोर आहे, शोधलं पाहिजे, ती दृष्टी क्लीन केली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबार सांगतात तुका म्हणे
आता गेला अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. तत्स्वरूपाला प्राप्त झाल्याच्या नंतर मी नित्य शुद्ध झालो. याचा अर्थ जीव हा शुद्धच आहे. अष्टावक्र गीतेमध्ये महर्षी अष्टावक्र आचार्य बंदींच्या समोर शास्त्रार्थाला जातात. आचार्य बंदी विचारतात, जीव क्या है? एकच उत्तर दिलं, जीव ब्रह्म है. जीव ब्रह्म है तर जीवावर संस्कार का होतात? ब्रह्मत्वावरती तर संस्कार होत नाही. त्यावेळेस आचार्य बंदींना उत्तर देत असताना अष्टावक्र म्हणतात, जीव हा बंदिस्त आहे, बंधनात अडकलेला आहे. पण ब्रह्म हे मुक्त असून सुद्धा जीव आणि ब्रह्म वेगळं जरी नसेल तरी मायेचा आश्रय घेतला की ब्रह्मत्वाला सुद्धा जीवत्व येतं. ही अवस्था ज्या वेळेस ते सांगतात, याचा अर्थ आम्ही मुळातच नित्य शुद्ध आहोत, फक्त प्रयत्न अंती तिथपर्यंत पोहोचायचं. अभंगाचा भाव मी आपल्या समोर मांडलेला आहे. कार्यक्रमाचं औचित्य श्री हरिभक्त परायण सहकार महर्षी विकास पुरुष आमच्या माजी मंत्री श्री शिवाजी दादा पंडित यांच्या 86व्या जन्मदिनाच्या अभिष्ट दिनाच्या निमित्तानं हा सप्ताह होतोय. गेवराई नगरीचा एक इतिहास आहे. इथे एका बुवाला दुसऱ्यांदा व्यासपीठावर चढवतच नाही, बोलवतच नाही. पण हा इतिहास झाला की मी दुसऱ्यांदा आलो. येथेच नाही, गावातल्या सप्ताहात सुद्धा. तिसऱ्यांदा. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की श्री अमरसिंह दादा पंडित, जयसिंह दादा पंडित, विजयसिंह दादा पंडित, अमरसिंह, ही जी मंडळी आहे ना, पेरावं लागतं, आपोआप उगवतं. शक्यतो उत्पादन करण्यासाठी जे पीक आहे ते पेरावं लागतं. इतर पीक अनावश्यक स्वरूपानं येतच असतं. आणि शक्यतो तुम्ही सुजाण नागरिक आहात, त्यामुळे तुम्हाला शेतीची जाण आहे. संध्याकाळची वेळ आहे. दुपारच्या वेळेस पैठणामध्ये निर्णय सुनावला गेला. विठ्ठल पंत गोविंद पंत कुलकर्णी गोत्रवत्स माध्यंदिन शाखा शुक्ल यजुर्वेदी देशस्थ. आपण केलेलं कर्म हे घटनाबाह्य आहे. आपण केलेलं कर्म धर्मबाह्य आहे. ना याज्ञवल्क स्मृती त्याला स्मृती देणार आहे, ना की मनुस्मृती. कुठल्याही धर्म संविधानानुसार तुम्ही योग्य त्या पद्धतीनं कार्य केलेलं नाही, चूक केलेली आहे 100%. म्हणून तुम्हाला आम्ही देहांत प्रायश्चित्त एवढंच फक्त देऊ शकतो. विठ्ठल पंतांनी आनंदानं ते स्वीकारलं. एखादा मनुष्य एखादी गोष्ट स्वीकारतोय, त्याग करतो, पण त्या त्यागाच्या पाठीमागे काहीतरी मिळावं म्हणून प्रयत्न निश्चित असतो. संध्याकाळ झालेली, गोदा तीरावरती विठ्ठल पंत कुलकर्णी गोदावरीच्या पाण्याकडे बघतायत. अश्रू कुठल्याही अनुमती विना आपल्या डोळ्यातून वाहतायत. या गोष्टीची जाणीव नाहीये. काही अंतरावरून निवृत्ती दादा हे सगळं काही बघतोय. निवृत्ती दादाचं बघणं विठ्ठल पंतांना जाणवत नाहीये. निवृत्ती दादा केवळ बघतायत. रडावंसं वाटतंय, पण रडून दाखवावं कोणाला. ज्ञानादादाला बघितलं, अंगुली निर्देश केला, जरा जवळ ये. ज्ञानादादाने विचारलं, जी दादा? निवृत्ती दादा म्हणू लागले, ज्ञाना, ज्या आधार वडाच्या छायेखाली आजवर आम्हाला कुठल्याही दुःखाची छटा जाणवली नाही रे. दुःखाच्या सूर्याचं एक किरण आमच्या त्वचेला स्पर्श करू शकलं नाही रे. तुला माहिती आहे ना,
ज्या आधारवडाच्या छायेखाली आमचं पूर्ण जीवन गेलं ना, तो आधारवड आतून पेटलाय, पोखरला जातोय, जळतोय, धगधगतोय. यत्र धूम्र तत्र वन्नी, यत यत धूमः तत तत वन्नी. बाप जळतोय, बापाच्या अंतःकरणाला आग लागली आहे, हृदयामध्ये प्रचंड वेदना आहेत, व्यक्त करता येत नाही म्हणून अश्रूंद्वारे बाहेर येतात. अश्रूंचा अर्थ काय लावायचा रे? ज्ञानादादाच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. बाप दादा आपण काय करू शकतो रे, आपण लहान आहोत. अरे देहांत प्रायश्चित्त स्वीकारून बसलाय रे हा आधारवड, हा बाप आहे. या बापाच्या खांद्यावर बसल्याच्या नंतर पायाला चटका कधी जाणवला नाही, आज त्याचं हृदय धाड धाड जळतंय. दादा मी काय करू शकतो रे? काही नाही, जा मनातल्या वेदना तरी जाणून घे. दुःख वाटल्यानं वाटलं जातं, सांगितल्यानं वाटलं जातं. जा जा बापाच्या अंतःकरणात काहीतरी असेल, विचारून ये. ज्ञानादादा गेले, विठ्ठल पंतांच्या डाव्या बाजूला बसले, आपल्या खांद्यावरील उपरणं घेतलं, बापाचे डोळे पुसले. बाबा देहांत प्रायश्चित्त सुनावलंय हे आमच्याही कानावर आहे. एक शंका आहे, तुम्ही दुःखी आहात, तुमच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येतात, याचा अर्थ तुमच्यावरती ते लादलं गेलंय का? जर लादलं गेलं असेल तर प्रतिवाद का केला नाही? तुम्ही देहांत प्रायश्चित्त घेणार आहात? तुम्हाला पटतंय? जर आपण आपल्या शरीराचा एक अवयव निर्माण करू शकत नसू तर पूर्ण देह संपवण्याचा अधिकार आपल्याला नाहीच आहे. ठीक आहे, बस मोठ्या दादाची माझ्या गुरुची आज्ञा होती म्हणून तुम्हाला विचारण्यासाठी आलोय. बाबा केवळ एवढं सांगा, केवळ एवढं सांगा की तुमच्या हृदयाला होणाऱ्या वेदना ज्या आहेत त्या अभिव्यक्त करा, म्हणजे कमीत कमी आम्हाला जीवनाचं एक ध्येय सापडेल. का करता आहात तुम्ही हे आम्हाला जाणवेल. तुमचा त्याग ठीक आहे. ज्ञाना मी एक स्वप्न बघितलं होतं रे, मला माहिती आहे मी नियमबाह्य सर्व काही करतोय. जेव्हा शिक्षण घेत होतो त्यावेळेस वाटायचा कुटीचक बहुतक हंस परमहंस तुर्यातीत अवधूत त्रिदंडी कुठल्या तरी एखाद्या संन्यासाला वाहून घ्यावं, संन्यस्त व्हावं वाटत होतं. आईची इच्छा, वडिलांची इच्छा म्हणून विवाहासाठी मी तयार झालो, पण एक अट ठेवली की मी पहिल्यांदा तीर्थयात्रा करणार. तीर्थयात्रेदरम्यान एक गोष्ट मला जाणवली की सगळीकडे सुपिकता आहे, प्रत्येक जण स्वर्गाचा मानकरी आहे, प्रत्येकाला स्वर्गाची पायरी चढण्याचा अधिकार आहे, पण स्वर्गाच्या कुलपाची चावी संस्कृत भाषेमध्ये आहे आणि गीता नावाच्या ग्रंथामध्ये ती दडून राहिलेली आहे. माझी केवळ एकच इच्छा आहे, माझी केवळ एकच इच्छा आहे की माझ्या मराठी समाजाचं कल्याण व्हावं, म्हणून फक्त एकच काम करायचंय. काय? मला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संस्कृत बियाणं पेरायचं आणि पीक मराठीचं आणायचंय. कोण कर्तृत्व करेल? ज्ञानादादा इकडे तिकडे बघू लागले, तेवढ्यामध्ये निवृत्ती दादा शेजारी जाऊन बसले उजव्या बाजूला, वडिलांच्या खांद्यावर हात ठेवला. बाबा बोललात पुरे, हीच आज्ञा प्रमाण मानून हाच ज्ञानादादा नावाचा शेतकरी या महाराष्ट्राच्या मातीत मशागत करेन, संस्कृत बियाणं पेरेन आणि त्या बियाणाचं पीक मराठीमध्ये आणून दाखवेन म्हणजे दाखवेन. काळजी करू नका, मी करून घेईन, मी शब्द देतो बाबा तुम्हाला. विठ्ठल पंतांनी एक स्मितहास्य केलं, थोडं उपरोधिक आहे. विठ्ठल पंतांनी थोडंसं स्मितहास्य केलं, समाधान वाटलं दोघं भावंडांना. पण गंमत अशी झाली,
समाधानाचं हास्य एका क्षणामध्ये विरलं आणि विठ्ठलपंतांच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू ओघळू लागले. निवृत्ती दादानं ते अश्रू पुसले. बाबा आता रडण्याचं कारण काय? म्हटले एक भीती वाटते रे. काय? तुम्हा शेतकऱ्यांच्या मशागतीवरती मला प्रचंड विश्वास आहे, पण भानगड अशी आहे की ते पीक जोमानं येईन, पण त्या पिकामध्ये जन्माला आलेल्या तणाची खुरपणी तुमच्या पश्चात कोण करणार? बाबा, जे ज्ञानादादाला आपला पूर्वज मानतील, जे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवतील, जे त्यांच्या शब्दावर जीव द्यायला तयार होतील, तेच त्यांचे वारसदार त्या पिकामध्ये जन्माला येणाऱ्या तणाला खुरपून काढतील. दुर्भाग्य असं आहे चाटे सर, शब्दधन ज्ञानेश्वरी आहे, अभंग आहे, पण उगवलेल्या तणालाच जास्त बाजारभाव आला असल्या कारणानं धनाकडे कोणी बघत नाही. शब्द उपरोधी काय समजून घ्या. आमच्या हरिभक्तपरायण काका महाराज इंगळे शास्त्रीय मोठे मोठे ग्रंथ सोडवलेत त्यांनी, पर धनाचे इथं व्यापारीच नाही येतो. या मंडीमध्ये धनाचा उपयोग होणार नाही, तिथं तनच उपयोगाला येईल. गाणी, कविता, मनोरंजन, व्यासपीठ, रंगमंच झाला. या गोष्टीची ज्या वेळेस जाणीव होते त्यावेळेस कबीर महाराज आठवतात. नाही बोलवत काही काही शब्द, म्हणून ह्या व्यासपीठाची मर्यादा वाचवता वाचवता नाकी नऊ येतात. पण वाचवण्यासाठी जो नेतृत्व करतो ना, एक दिवस पुन्हा या गळाला अडकतो आणि निघून जातो. म्हणून नेतृत्व कधी ढासळता कामा नये. हीच गोष्ट झाली. एवढा मोठा हा कार्यक्रम तुम्ही करता आहात ना, या कार्यक्रमामध्ये सुद्धा श्रोत्यांची ऐकण्याची तयारी असावी. ते फक्त आणि फक्त वेदांत. त्यासाठी अभ्यास करावा लागेल आणि अभ्यासासाठी वक्ता प्रवृत्त करण्यासाठी तुमच्या सर्वांच्या आशा बदलल्या पाहिजे. तुम्ही मागितलं पाहिजे. जोपर्यंत गरज निर्माण होत नाही तोपर्यंत उत्पादनाची शक्यता नाहीये. आणि जर आपल्याकडे उत्पादन आहे आणि त्याच उत्पादनाला गृहीत धरून जर आम्ही गिराईक शोधत असू तर गिराईक आहे. अर्धा भाग मेंदूचा भुसा भरलेला असल्या कारणानं समाज आम्ही नाही बिघडवला, बिघडवणारा समाज आहे. म्हणून वेदांताचा विचार झाला पाहिजे. एवढा मोठा जागर होतोय, खरं सांगितलं तर कोणी ना कोणी एक महात्मा यावा लागतो. त्या महात्म्याला दिशा दर्शन करावं लागतं. कोणी ना कोणी एक व्यक्ती यावा लागतो, तो उद्धारक ठरतो. मी मागेही बोललो होतो, अचानकपणे एका ठिकाणी म्हणजे दुसऱ्या देशामध्ये, मॉरिशसमध्ये योगाला, तुमच्या माहितीसाठी सांगतो, गुगल सर्च करा. मला आडनाव आठवत नाही, पण जुगनाथ हे नाव असणारी व्यक्ती बीड जिल्ह्यातून असणाऱ्या वंजारी समाजातून त्या मॉरिशसची पंतप्रधान आहे. कुणाला माहिती आहे? अजून कुणाला माहिती आहे? करा, गुगल करा, आहे ना प्रत्येकाकडे मोबाईल आहे ना, सर्च करा. ज्या वेळेस चर्चा झाली तर त्या लोकांनी सांगितलं की बीड जिल्हा, या बीड जिल्ह्यामध्ये केवळ आणि केवळ ऊसतोड कामगार होते. त्या कामगारांना कारखानदार बनवण्याचं काम केलं ते आदरणीय शिवाजीदादा पंडितांनी. जो ऊसतोड कामगार होता तो उत्पादक झाला. मला जास्त स्तुती करायची ना, पण जेवढं ऐकलंय तेवढं ऐकलंय. आज कोणाचा तरी मुक्ताईनगरहून फोन आला, आमच्या सहकाऱ्यांच्या फोनवरती. रावसाहेबजी निंबाळकर माझ्या सोबत आहे, त्यांच्या फोनवरती फोन आला. ह्यांनी सांगितलं कुठे चाललात? मुक्ताईनगरची व्यक्ती, त्यांना ह्यांनी सांगितलं आम्ही गेवराईला चाललोय. तिकडून ते म्हणतात शिवाजीदादा पंडितांच्या त्या सप्ताहामध्ये का? म्हटलं एवढ्या लांब कसं काय समजलं? म्हणे मुक्ताईच्या पालखी सोहळ्याला त्यांची पंगत असते. हे मला इकडे समजलं हो.
इथे आल्याच्या नंतर मग ते प्रिपेअर करून आणि ते स्क्रिप्ट वाचनाचं काम मी करत नाही, आणि ते तसं नाही पण आहे इकडे. जे दिसतंय ते बोलावं लागतं, आणि दिसणारं जितकं आहे तितकं बोलत बसलो तर कीर्तनाचा गाभा शिल्लक राहणार नाही. म्हणून मूळ कीर्तनामध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हा सर्वांची अनुमती मागण्या अगोदर महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक मंडळी, काळे महाराज आहेत, आवटी महाराज आहेत, हातकरे महाराज आहेत, गुरुजी नावं विसरलो मी सगळ्यांची, तरी पण आमचे आसाराम महाराज आहेत, ही सगळी गुरुवर्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. कृष्णदेव महाराज आहेत. आज गुरुवर्य आदरणीय रघुनाथजी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. जालना जिल्ह्यातून आमचे श्री हरिभक्तपरायण गजानन महाराज गोंदीकर या ठिकाणी उपस्थित झाले. तुमची पेटी ऐकावी बस आनंद वाटतो. आज हरिभक्तपरायण परम आदरणीय परमस्नेही वैकुंठवासी विनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगळे यांचे चिरंजीव आमचे लहान बंधू सोपान काका इंगळे ह्या कार्यक्रमासाठी मुद्दामून आलेले. सर्व परिसरातील मंडळी या ठिकाणी, साखरे बाबा ऐकतात आहे तिकडूनच सांगितलं, सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणावृंदी मस्तक टेकवतो, साष्टांग प्रणिपात करतो, दंडवत करतो. कुणाचा नामनिर्देश राहिला असेल तर पुन्हा एकदा क्षमस्व. उत्तम प्रकारची साऊंड सिस्टीम दादा, धन्यवाद. आणि सर्वांच्या अनुमतीनं अभंगामध्ये प्रवेश. विठ्ठला विठ्ठला निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे, निराभासी पूर्ण झालो समरस खंड ऐक्यास पाबरो. आम्ही तुकोबऱ्यांना का बोलावं वाटलं असेल, काय या गोष्टीची आवश्यकता भासत असेल, याची कारणं आहेत की मानवी जीवनाला दिशा देण्यासाठी एक कोणीतरी असावं, आपलं ध्येय माणसाला समजावं. अन्यथा ध्येय नसणारी माणसं जगतात, पण ते जगणं नसतं, ते लादलेलं जगणं असतं. जर जीवनामध्ये ध्येय ठरवायचं असेल तर आमच्या समोर काही ना काही एक प्रतिकृती असावी, एक प्लॅन असावा, एक ब्लूप्रिंट असावी. नाहीतर जगणं काय हो. आमच्याकडे एक म्हण आहे, जन्माला आला हेलान पाणी वाहून मेला. आपल्या जीवनामध्ये काहीतरी केलं पाहिजे ना, त्यासाठी एक आयडॉल आमच्या नजरेसमोर पाहिजे, काहीतरी घटना असली पाहिजे. निराकारी निरंतर राहिलोसे, निरंजने आम्ही बांधिले घर. नेमकं काय तुकोबर आहे, चाललंय काय तुमचं हे? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यासाठी आपल्याला अध्ययन करावं लागतं, आपला गोल समजून घ्यावा लागतो. माझा जन्म कशासाठी झाला हे कळून घ्यावं लागतं. संत कशासाठी येतात हे समजून घ्यावं लागतं. खरोखर संतांची वृत्ती आणि नीतिमत्ता काय आहे, संत कशासाठी येऊन नेमकं करतात काय. तर संत ज्यांना समजले त्याच संतांनी काही रचना करून ठेवल्या आणि ते रचना करून लोकांना सांगतात. तुम्ही संत माया बाप कृपावंत, 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 तुम्ही संत माया बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु. अवतार तुमा दरया करण, अवतार तुमा दरया करण, अवतार तुमा दरया करण, अवतार तुमा दरया करण. कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु,
समजून घ्यावं लागतं संत येतात कशासाठी, कार्य काय आहे त्यांचं. संतांना संत समजतात म्हणून संत निराभासी पूर्ण झालो समरस म्हणतात. आम्हाला नाही कळत असून आम्ही आमच्याच प्रपंचात इतकं गुंतलो आहोत की आम्हाला प्रपंचाच्या बाहेरचं जग दिसत नाही. काय अवस्था असेल ही? अध्यस्त विवर्त, अनध्यस्त विवर्त, रज्जू सर्प, काय भानगडी आहेत काही कळत नाही आम्हाला. त्यासाठी आम्हाला योग्य त्या प्रकारानं नियोजन समजलं पाहिजे. माझ्या नावापुढे रामायणाचार्य पदवी लावलेली, पदव्यांचं मोठं स्तोम आहे, पदवीप्रमाणे वागलंही पाहिजे की नाही आवटे महाराज. मग जर रामायणाचार्य टाकलंय तर रामायणातलं काहीतरी सांगावंच लागेल. मी तर म्हणतो रामायण समजलं की सगळं समजलं. मी रामायणामध्ये एक चिकित्सा करत होतो.